वीर निम्मी हाँ काय खाणार? ड्राई फ्रूट्स लाडू ओके. तर आता इथे मी एका कढईमध्ये घेतलं आहे तूप आणि त्यामध्ये घेतलं आहे डिंक. तर डिंक आपल्याला खूप छान असं तळून घ्यायचं आहे. डिंक चांगला तळायचा आहे. डिंक तळायला थोडा वेळ लागतो, पण आपल्याला छान एक एक डिंक पूर्णपणे तळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी बदाम पण इथे तळून घेतलं आहे तुपामध्ये. तर मी हे सगळं थोडं बारीक कट करून घेतलं होतं. त्यानंतर मी काजू पण छान इथे तुपामध्ये तळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे घेतले आहे पिस्ता. तर मी हे सगळं एक एक वाटी घेतलेलं आहे. त्यानंतर मी थोडंसं तूप ॲड केलं होतं. इथे मला कमी वाटत होतं, तर त्यानंतर मी 1 चम्मच इथे तूप टाकून पिस्ता पण छान असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स पण घेऊ शकता. मी इथे जे घेतले तेच घेतले पाहिजे असं नाही, जे असेल तुमच्याकडे अवेलेबल तुम्ही ते घेऊ शकता. तर इथे मी आता अंजीर पण छान भाजून घेतलेले आहे तुपामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि यानंतर मी काळे मनुके घेतले होते, तर ते पण मी इथे छान असे तुपामध्ये तळून घेतले आहे. त्यानंतर मी इथे घेतले आहे मखाने, आणि मखाने पण मी छान असे तुपामध्ये भाजून घेतले आहे. तर तूप भाजल्यामुळे मखाने पण छान क्रिस्पी होतात. तुम्ही बघू शकता. इथे मी तुम्हाला डिंक फोडून दाखवत आहे. तर डिंक पण किती छान शिजलेलं आहे आणि मखाने पण छान आपले क्रिस्पी झालेले आहे. तर हे ग्राइंड करायला पण एकदम इझी होतं. तर मी इथे खजूर घेतला आहे, खजूरच्या बिया काढून घेतल्या होत्या. त्याला पण मी 1 चम्मच तूप टाकून त्याला पण छान असं कढईमध्ये तुपामध्ये नरम करून घेतलं होतं. त्यानंतर मी बत्त्याच्या सहाय्याने याला स्मॅश करून घेतलेलं आहे. तर मनुके मी असेच टाकले होते. तर आता मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर आता चेंज झालेला आहे. तर मी इथे फक्त खजूरचा वापर करून मी इथे आपले सगळे लाडू बांधून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. तर लाडू इतके खायला टेस्टी झाले होते आणि खूप छान वाटतात असे लाडू. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मी हे लाडू खास निम्मी आणि वीरसाठी बनवलेले होते. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट करा. तर भेटू अशा सिंपल इझी नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.